धावसंख्येत 1 ने भर सांगायची धावसंख्या आलेली ती 5. वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या संघाने आपले सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. धोंडीबाईचा पुढचा चेंडू सुंदर असा कट करून काढलाय तो. तितकी चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्येत 1 ने भर सांगायची धावसंख्या झालेली ती 6. अवतूर संघाला आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. सुंदर असा फटका गुडघाट. अवतूर संघाने आपला फटका फटकावला तो. सन्मान चिन्ह घेऊन जायचा अवतूर. शैलेश यांनी सांगा धावसंख्या 4 ने भर सांगा धावसंख्या झालेली ती बिनबाद 10. थोडस मागडं षटक धोंडेबाईचं. धोंडेबाईचा पुढचा चेंडू सुंदर असा चेंडू. यानंतर होणारे सर्व सामने 2-2 षटकाचे असतील. सर्व संघ नायकांनी याची नोंद घ्यायची आहे. दुसऱ्या धावसाठी धावला 2 धाव पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या 2 ने वर सांगाय धावसंख्या आलेली ती 12. यानंतर होणारा सामना जय हनुमान क्रिकेट क्लब कोपार्डे वर्सेस STMS ससेगाव. दोन्ही संघाच्या संघनायकाने कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन आपला टॉस टाकायचा आहे. धोंडेबाईचा पुढचा चेंडू शैलेश याला सुंदर असा फटका शैलेश याचा. पाहूया किती धाव मिळतात आणि चेंडू जातोय सीमा पार 4 धावांसाठी. सांगा धावसंख्या 4 ने भर सांगा धावसंख्या आलेली ती 16. बिनबाद 16. पहिला षटका केले संघ धावसंख्या आलेली 16. चला टाणेवाडी संघनायक रवी चाळके आपण असोसिएशनचे मेंबर आहात. फास्ट घ्यायचं आहे जरा तुम्ही. सर्व नियम तुम्हाला माहिती आहेत. वैयक्तिक पहिलं आणि सांगा तर मी दुसरं षटक गेलेलं शावडे तालुका असोसिएशन क्रिकेट क्लब चे अध्यक्ष संदीप साळके. संदीप याचा पुढचा चेंडू रवी याला 10 ते 15 पावलाचा रनअप. संदीप टू रवी. सामना लवकर चालू करायचा आहे. संदीप याचा पुढचा चेंडू रवी याला सुंदर असा चेंडू तितका चांगल्या रीतीने टोलून काढलाय रवी यांनी. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावावर समाधान म्हणतो तो रवी. संघा धावसंख्या 2 ने भर सांगा धावसंख्या आली ती 18. बिनबाद 18. संदीप याचा पुढचा चेंडू रवी याला सुंदर अशी फलंदाजी चालली दोघांची रवी याची. चेंडू हवेमध्ये पाहूया 2 धावासाठी कॉल गेलेला आहे. दुसरी धाव आणि धावचीचा चान्स होता. गचाळ क्षेत्ररक्षण. संघा धावसंख्या 2 ने भर सांगा धावसंख्या आलेली ती 20. आरतूर संघाचे संघनायक अमोल जाधव माईक संपर्क साधायचा आहे. येस इथे मात्र आपण जर पाहिलं तर पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न बॉल चालला डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये फंबल होत आहेत. त्याचाच फायदा घेत मात्र दोन्ही फलंदाजांनी दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केले पाहायला मिळते. दुहेरीच्या मदतीने धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचले तब्बल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 22 धावा 22 रन ऑन स्कोर कार्ड. 22 धावा असतील धावफलकावरती. चला या इकडं आरतूर संघाच करण्यात सुरेश चौगले यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येते. आरतूर संघ
आपण इथे सहभाग नोंदवल्याबद्दल आपलं कमिटी आपले Yes, आभार इथे आहे. मात्र वेग होता. वा भाई वा. एसटीजीच्या स्वरूपात मात्र यावेळेस फलंदाज होईल बाद, विकेटचं होईल पतन. फलंदाज यानंतर होणारा सामना जय हनुमान क्रिकेट क्लब कोपारडे वर्सेस STMS ससेगाव. दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस साठी यायचं आहे. या सामन्याचा टॉस सुशांत पाटील यांच्या हस्ते. हार्ड हिटर सुशांत पाटील. विकास स्पोर्टचे स्टार क्रिकेटर सुशांत पाटील. एकेकाळी तिने 7 चेंडूमध्ये 5 षटकार मारलेले आहेत. तर नवीन फलंदाज मात्र आनंदा मैदानामध्ये तिसऱ्या क्रमांकावरती. रवी बादोन माघारी परतले त्यानंतर मात्र आनंद नवीन फलंदाज. यस इथे मात्र पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल परफेक्ट यॉर्कर होता. बॅटची इनसाइड एज घेत बॉल चाललाय सर शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये, ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बॉलला फील करेल. त्या दरम्यानच्या कालावधीत मात्र एक धाव निश्चितच घेतली जाईल आणि सिंगलने मात्र धावफलक थोडंसं पुढे सरसावेल. 23 ससेगाव धावा असतील संघाने धावफलकावरती. टॉस जिंकलेला आहे. आपला निर्णय कळवायचा आहे. सामना 2 षटकाचा राहील. बॅटिंग चला ससेगाव संघाने मात्र आपला निर्णय सांगितलाय. धन्यवाद प्रशांत सोने, तुमचे निर्णय तुम्ही त्वरित सांगितले त्याबद्दल. या दरम्यान मात्र 2 धावा निश्चितच घेतल्या जातील. शैलू फलंदाज असताना मात्र या ठिकाणी स्ट्रायकिंग गेन वरती. या ठिकाणी प्रकाश शिंदे यांचं आगमन झालेलं आहे. कमिटीतर्फे जाहीर असे आभार. आपण इथं उपस्थिती दाखवल्याबद्दल धन्यवाद. क्रमांक 2 चा खेळ मैदानामध्ये संपला असताना आपल्याला पाहायला मिळते धावफलकावरती असतील 25 धावा. अखेरचं बस लॉग ओव्हरचा षटक हाताळण्यासाठी प्रसाद बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र पंचांच्या उजवीकडून राईट मरामती विकेटने समोर आनंदा आणि शैलू दोन्ही फलंदाज या षटकामध्ये मात्र 6 चेंडूमध्ये कमीत कमी 15 धावा जर मिळवण्यात यशस्वी ठरले तर मात्र निश्चितच एक फायटिंग टोटल असेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस पंच आमच्याकडे वळतील. दोन्ही हात आपले जमिनीशी समसमान करत मात्र व्हाईट बॉलचा विचार करतील. हा असेल व्हाईट बॉल. अवंतरच्या स्वरूपात मात्र एक धाव निश्चितच घेतली जाईल. सिंगलने धावफलक थोडंसं पुढे सरसावेल. 26 धावा असतील धावफलकावरती. 26 रन ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट. यस इथे मात्र बॉल बराच वेळ हवेत आहे. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय आणि क्षेत्ररक्षकाने मात्र पकडला एक अप्रतिम झेल. झेलाचं रूपांतर मात्र विकेट मध्ये देखील होत आहे. फलंदाज आनंदा बॅक टू द डगआउट. डीजे गाणं परत एकदा वन्स मोर झालं पाहिजे. येस इथे मात्र लाऊड अपील केल्याने पंचांनी अपील मात्र उचलून धरले. आणखी एका विकेटचं मात्र या ठिकाणी पतन होताना पाहायला मिळत आहे. वैभव मात्र या ठिकाणी माघारी परततील. 0चा चष्मा घालून वैभव यांना देखील आल्या मार्गी परत धाडण्यामध्ये देखील यशस्वी आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज प्रसाद ऑन हॅट्रिक असतील. हॅट्रिक बॉल असेल प्रसादसाठी. येस या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक होईल का? श्री निनाई चषक 2023 या स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेतील लीग स्टेजचा अखेरचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. कडवे किंग्स मुंबई विरुद्ध श्री थानोबा विठ्ठलाई स्पोर्ट्स ठाणेवाडी. यस इथे मात्र वेग होता. प्रसादचा वेग होता. निश्चितच धावचीची संधी पाहावा लागेल आणि पंचांचं बोट आकाशाकडे जात आहे. याचा अर्थ तिसऱ्या बॉलवरती देखील विकेट येते. परंतु ही विकेट मात्र सांघिक ग्राह्य धरली जाईल. जरूर गोलंदाजाच्या खात्यामध्ये ही विकेट नसेल परंतु संघाने केलेली कामगिरी सांघिक विकेट मात्र प्राप्त होते. निश्चितच लगातारच्या 3 चेंडूवरती 3 विकेट्स गमावलेल्या पाहायला मिळतात कडवे किंग्स मुंबई या संघाने.
चला नवीन फलंदाज त्वरित मैदानामध्ये दाखल व्हा. विजू येत आहेत नवीन फलंदाज. यानंतर होणारा सामना जय हनुमान क्रिकेट क्लब कोपारडे वर्सेस STMS ससेगाव. दोन्ही संघाच्या खेळाडू कक्षामध्ये इकडे हजर राहायचं आहे. येसी त्या आखो टप्प्याचा बॉल शैलू मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढतात. एक धाव तर घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न क्षेत्ररक्षक फंबल जरूर झाले. धावचीची संधी खराब गॅदर या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि सिंगलला मात्र दुहेरी देखील कन्वर्ट होताना पाहायला मिळत आहेत आपल्याला. 2 धावेनिशी धावफलक थोडासा पुढे सरसावेल. धावफलकावरती असतील 28 धावा. इथे मात्र शैलू देखील माघारी परत तर आपल्याला पाहायला मिळत आहेत. शैलू देखील स्वतःची विकेट या ठिकाणी मात्र त्यांनी बहाल केलेली पाहायला मिळते. चला नवीन फलंदाज त्वरित मैदानामध्ये दाखल व्हा. याच्यानंतर होणारा सामना असेल STMS ससेगाव विरुद्ध जय हनुमान तालीम मंडळ कोपर्डे. पहिल्या फेरीतील 2 विजयी संघ आपल्याला आपापसात भिडताना पाहायला मिळतील. चला विनंती असेल थोडंसं फास्ट खेळा. 4 वाजलेले आहेत. अजूनही आपल्याला बरेचसे सामने कव्हर करायचे आहेत. येस इथे मात्र मैदानामध्ये सुपर पहिल्याच बॉलवरती सुपरला देखील आपली विकेट गमवावी लागते. चला पूर्वार्धाचा खेळ मैदानात लगेच यायचं आहे मैदानाच्या बाहेर आणि कडवे संघाने आपले क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. त्वरित सलामीची जोडी देखील मैदानामध्ये पाठवून द्या कारण क्षेत्ररक्षण करणारा संघ अर्थातच कडवे किंग्स मुंबई हा देखील मैदानामध्ये दाखल आहे. तर सलामीची जोडी मैदानामध्ये एका बाजूला रवी असतील तर दुसऱ्या बाजूला अक्षय. या अक्षयकडे मात्र पॉवर आहे, ताकद आहे. 18 चेंडू आणि 29 धावांचं आव्हान घेऊन मात्र मैदानामध्ये उतरलेला हा संघ अर्थातच श्री धानोबा विठ्ठल ठाणेवाडी अमर पाटील भाऊ 6687 चे मालक यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. कमिटीतर्फे जाहीर आभार. या ठिकाणी ठाणेवाडी संघाचा संघनायक सलग 3 बॉलला 3 षटकार मारले.
तर किशोर चौगले एक्काबाई यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक जमा झालेलं आहे. संपत चौगले यांच्याकडून 2001 रुपये. सलग 3 षटकार 2001 दोन्ही बॅट्समनना. चला सामन्याला होईल प्रारंभ. पूर्वार्धामध्ये आपण जर पाहिलं तर 29 धावांचं आव्हान घेऊन मात्र मैदानामध्ये आपल्याला उतरताना पाहायला मिळते. 28 धावा धावफलकावरती लावलेला पाहायला मिळाले आपल्याला कडवे किंग्स मुंबई या संघाने. तर उत्तरार्धाला होईल प्रारंभ. पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. रवी पहिलं षटक हाताळताना राईट आर्म ओव्हर द विकेटने. यस इथे मात्र आउटसाइड द लेग स्टंप. पंच आमच्याकडे वळतील आणि इशारा करतील हा असेल व्हाईट बॉल. अवांतरच्या स्वरूपात मात्र एक धाव निश्चितच टीमच्या टोटलमध्ये अर्जित होईल आणि टीमच्या धावफलकाचा श्री गणेशा होईल. एक धाव असेल धावफलकावरती. 18 चेंडू आणि 28 धावांची गरज असेल. अक्षय आणि रवी अशी सलामीची जोडी. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव करताना या ठिकाणी. चला सामना स्पीडअप करा, वेळ लावू नका. येस इथे इथे मात्र इनसाइड आउटचा कव्हरच्या डोक्यावरून अप्रतिम फटका. जरूर 2च धावा प्राप्त होतील पण बॅट आणि बॉलचा संपर्क जर पाहिला ना तर स्वीट साऊंड आपल्याला ऐकायला आलेला पाहायला मिळतोय. निश्चितच ज्या पद्धतीने बॅटवरती बॉल कनेक्ट झाला ना त्याच्यातून येणारी जी ध्वनी होती ना ती ऐकण्यासारखी असते. येस इथे मात्र पुन्हा एकदा आउटसाइड द लेग स्टंप. पंच आमच्याकडे वळतील आणि इशारा करतील असेल व्हाईट बॉल आणि अवांतरच्या स्वरूपात मात्र आणखीन एक धाव टीमच्या टोटलमध्ये अर्जित होईल. येस इथे मात्र पाहावं लागेल. पुन्हा एकदा आणखीन एक स्वैर मारा आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल येतोय. धावफलक जर पाहिलं तर 5 या आकड्यावरती. इथे मात्र ऑन साइडला अलोंग दी कार्पेट खेळण्याचा प्रयत्न, ज्यावरती एक धाव तर घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण घेताना आपल्याला पाहायला मिळतंय. 2 धावांच्या मदतीने मात्र धावफलक. यस इथे मात्र समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये 1 बाउन्स घेत बॉल चाललाय सर सीमारेषेच्या बाहेर. अक्षयच्या बॅट मधून येतोय हा एक उत्तुंग असा चौकार. 4 धावा. तीन चेंडूचा खेळ आतापर्यंत मैदानामध्ये संपला असताना 11 धावेला असतील धावफलकावरती. अजूनही 15 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 15 चेंडूमध्ये 18 बनवावे लागतील. यस इथे मात्र पुन्हा एकदा अक्षय यावेळेस आक्रमक पवित्रा धारण करताना. आणखीन एक बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार येतोय अक्षयच्या बॅट मधून. पंधरा धावा असतील धावफलकावरती. 14 धावांची गरज असेल. येणाऱ्या चेंडूचा खेळ शिल्लक असेल
14 चेंडू आणि 14 धावांचं मात्र आता आव्हान असेल. येस, इथे मात्र बॉल जरूर हवेत आहे. बॉलची लिडिंग घेत बॉल चाललाय सर यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आणि अक्षयला मात्र या ठिकाणी माघारी येऊन परतावं लागेल. पहिला धक्का लागतोय टीम श्री ठाणोबा विठ्ठलाई स्पोर्ट्स ठाणेवाडी या संघाला. खरं एक विकेट जरूर प्राप्त केली. अक्षय याला मात्र माघारी धाडलं आणि पहिला धक्का लागलेला आपण या ठिकाणी पाहिला ठाणेवाडी या संघाला. येस, इथे पुन्हा एकदा आणखीन एक विकेट घेण्याची संधी जरूर निर्माण झाली. पाहावं लागेल झेल होईल का. बॅक टू बॅक लागोपारचा दुसरा झटका लागतोय ठाणेवाडी संघाला आणि गणेश मात्र या ठिकाणी गोल्डन डकचा शिकारी होऊन माघारी परततील. चला, या ठिकाणी एक कॅश प्राइज येत आहे ठाणेवाडी संघासाठी. जर ठाणेवाडी संघाने विजय प्राप्त केला तर सुरेश पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं या संघासाठी कॅश प्राइज असेल. तर नवीन फलंदाज मात्र या संघाचा कर्णधार अर्थातच आमच्या असोसिएशनचे अध्यक्ष. निर्णय चषक 2023 पर्व पहिले प्रथम पारितोषिक श्री संजय नाना पाटील लोकनियुक्त सरपंच यांच्याकडून. द्वितीय पारितोषिक निनाय स्पोर्ट मान यांच्याकडून. तृतीय पारितोषिक कुमार अजित वसंत चव्हाण यांच्याकडून. चतुर्थ पारितोषिक रिद्धिसिद्धी मोबाईल लक्ष्मण खाके यांच्याकडून. प्रथम क्रमांकाचा चषक तुकाराम पांडुरंग चौगले यांच्या स्मरणात संपत चौगले यांच्याकडून. द्वितीय क्रमांकाचा चषक अशोक दोंडेबाद चव्हाण यांच्याकडून. तृतीय क्रमांकाचा चषक बाबासू पांडुरंग आलेकर आदासम यांच्याकडून. चतुर्थ क्रमांकाचा चषक सचिन दामाजी पाटील यांच्याकडून. सर्व विजेत्या उपविजेत्या टीमना मेडल विराज चौगले यांच्याकडून. बॉल बॉक्स संपत तुकाराम चौगले यांच्याकडून. बॉल बॉक्स संपत तुकाराम पाटील यांच्याकडून. मालिकावीर सचिन नारायण पाटील यांच्याकडून. आणि सामनावीर टी शर्ट विजय वावळे यांच्याकडून. बेस्ट फलंदाज सचिन गमरे साहेब यांच्याकडून. बेस्ट गोलंदाज कैलासवासी कमलाबाई सातू पाटील यांच्या स्मरणात संतोष पाटील फौजी यांच्याकडून. स्टम्प्स निनाय तरुण मंडळ मान यांच्याकडून. प्रेक्षणीय सामना चषक मयूर खोपडे फौजी यांच्याकडून. सर्व सन्मान चिन्ह सचिन दामाजी पाटील यांच्याकडून. तसेच विशेष सहकार्य किशोर चौगले, विनोद पाटील, आनंदा पाटील, मंगेश चौगले, प्रदीप पाटील, संतोष पाटील, सुरेशदादा पाटील, अमर पाटील, सचिन गुरव, तातोबा पाटील, महेश गुरव, दीपक कोकाटे, सुनील गुरव, अक्षय चव्हाण, सचिन पाटील, सुभाष खाके, प्रकाश लाड, प्रमोद पाटील, संदीप चाळके, सचिन पाटील, अनिल पाटील या सर्व मान्यवरांचं कमिटीतर्फे जाहीर असे आभार. रवी चाळके आपणाला संधी आहे. सलग 3 बॉल 3 षटकार.
संपत चौगले यांच्याकडून 2000 रुपये कॅश प्राइज आहे आणि किशोर चौगले यांच्याकडून 500 रुपये. जवळजवळ 2500 बक्षीस लागले आपल्यावर. मान्यवरांची इच्छा आहे की आपण 3 बॉलला 3 षटकार मारावेत. 8 चेंडू आणि 6 धावांचा आव्हान असेल. 9 धावा माफ करा. यस इथे मात्र लेग बायच्या स्वरूपात आणखीन एक धाव प्राप्त होईल. शैलू यांच्याकडून मात्र चुकी होते. कारण ह्या छोट्या छोट्या चुका आहेत ना त्या निश्चितच तुम्हाला सामन्याच्या अंतिम क्षणी खूप महत्वाच्या दिसाव्या लागतील. कारण शशिगाव संघ पॅव्हिलियनचा ताबा घ्यायचा आहे. शशिगाव संघ आपण जर पाहिलं तर 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 8 धावांची गरज आहे. 21 धावा धाव फलकावरती झालेले आहेत. दोन बॉल बाकी आहेत. ओके सॉरी सर. बावीस धावा असतील. 7 धावांची गरज असेल. 8 चेंडू 7 धावा. येस इथे मात्र पुन्हा एकदा यावेळेस फाईन लेगच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय. धावचीची संधी परंतु खराब फेकी या ठिकाणी पाहायला मिळते. 2 धावेनिशी मात्र धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावेल आणि धावफलकावरती असतील आपल्याला पाहायला मिळते. 24 धावा. 7 चेंडू आणि 24 धावा धावफलकावर झालेत. 7 चेंडू मध्ये बनवावे लागतील आता 5. येस इथे मात्र संदीपच्या बॅट मधून येतो एक मोठा फटका. पाहावं लागेल झेल होईल का. आणि मोक्याच्या क्षणी मात्र या ठिकाणी संदीप यांची विकेट गेली आहे. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा कर्णिल किंग्स या संघाने मात्र मॅच मध्ये कमबॅक केलेलं पाहायला मिळत आहे. 5 दरम्यानच्या कालावधीत मात्र थोडस लेझी क्रिकेटमुळे ज्या सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं किंवा ज्या ठिकाणी सिंगल नव्हती त्या ठिकाणी देखील सिंगल गेली ते मात्र आता निश्चितच या ठिकाणी कर्वे संघाला कुठेतरी टोचत असेल. परंतु क्रिकेट आहे. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बनवायचे आहेत 5 धावा. आणि या ठिकाणी षटकाराचा बादशाह म्हणून ओळखला जातो तो शिवाजी चाळके. षटकार खेचून मॅच जिंकून दाखवणार आहे. खेळ बघायचा आहे फक्त आपण. चला याच्यानंतर होणारा सामना असेल ससेगाव विरुद्ध कोपाळे संघाने सज्ज राहायचं. आपलं क्षेत्ररक्षण असेल त्यामुळे त्वरित आपण क्षेत्ररक्षणासाठी सज्ज राहायचं आहे. बाउंड्रीच्या बाहेर जे खेळाडू जे खेळत आहेत वीरेंद्र सेवाग कक्ष मॅच वेळी आपण गप बसता. आणि आता मॅच सामना चालू आहे. युट्यूब लाईव्ह आहे. भावानं सहकार्य करायचं आहे. आपल्या भागातल्या आहात तुम्ही. शिवाजी पाटील यांच्यासाठी एक वैयक्तिक कॅश प्राइज आहे. प्रवीण पाटील यांच्याकडून जर षटकार लावला शिवाजी पाटील यांनी तर त्यांच्यासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज असेल. आता कुठे मात्र आपल्याला स्पर्धा रंगात येताना पाहायला मिळते. कारण खेळाडूंवरती सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर बक्षिसांचा वर्षाव होतोय. याच्या अगोदर देखील आपण पाहिलं तर सुरेश पाटील जे ठाणेवाडी संघाचे समर्थक आहेत त्यांनी देखील 500 रुपयांचं कॅश प्राइज लावलेलं आहे. त्यांच्या संघाने विजय प्राप्त केला तर सुपर. पहिलाच बॉल यावेळेस मात्र टॅप करण्याचा प्रयत्न. शॉट मिळवून क्षेत्रामध्ये बॉलला फेल केले जाईल. त्या दरम्यानच्या कालावधीत 1 धाव घेतली जाईल. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 4 धावा बनवावे लागतील. पाहावं लागेल यावेळेस मात्र शिवाजी कशा प्रकारे फलंदाजी करतायत. येस इथे मात्र जे बोलले होते ते करून दाखवले. अर्थात षटकार नाही तर चौकार धरून आणि सामना मात्र या ठिकाणी फिनिश होतोय. सामना विजयी झालेला आहे ठाणेवाडी हा संघ. चला विजय संघाच्या कमिटीतर्फे हार्दिक हार्दिक आभार. कोपर्डे संघाने मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. चला कोपर्डे संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा. लगेच राजू पवार सहकार्य करायचं आहे. अंधार पडतोय नंतर बॉल दिसणार नाही. आणि ससेगाव संघ आपली सलामीची जोडी लगेच पाठवायची आहे. चला कर्णधार संदीप कुठे असेल तुम्ही या तुमच्या टीमसाठी सुरेश पाटील हे तुमचे समर्थक आहेत. त्यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज असतो. माझी विनंती असेल साहेब आपल्याच हस्ते दिलं तर खूप बरं होईल. विनंती असेल साहेब आपल्याच हस्ते द्या. संदीप कुठे असेल
त्याचबरोबर शिवाजी आपण देखील यायचं आहे कारण आपल्यासाठी देखील एक कॅश प्राइज होतं. प्रवीण पाटील यांच्याकडून आपल्यासाठी देखील 200 रुपयाचे कॅश प्राइज होतं.